चला SYBA मॉड्यूल 1 प्रकरण 3 राणा सरांनी आपल्याला टेप लावली, व्हिडिओ टाकलो आणि सांगितलं पण टाकलेच नाही. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण खरंच खूप अर्जंट कामांमध्ये अडकलेलो आहे. काही माझा अभ्यास चाललेला, तुम्हाला बोललो PhDच्या कामानिमित्त मला उशीर होतोय आणि आजही बिझीच आहे. पण म्हटलं चला वेळेत वेळ काढूया. वेळ कमी उरलेला आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, प्रेशर वाढेल, बरोबर, दगदग होईल, करून टाकूया. प्रकरण 3 मॉड्यूल नंबर 1 रचना योजनेअंतर्गत म्हणजेच काय, कंपोजिशन स्कीम अंतर्गत रेकॉर्ड ठेवणे. काय काय कागदपत्र तुम्हाला ठेवावी लागणार आहेत ते, बिलिंग, इनपुट टॅक्स क्रेडिट, निर्बंध आणि संक्रमण नियम. बरोबर, याला आपण बघूया. जमल्यास 2 भागमध्ये करूया. एक 7-7, 5-5 मिनिटाचे असे व्हिडिओ बनवूया. ओके, कारण एकत्र 15-20 मिनिटाचा झाला तर थोडंसं बोरिंग वाटेल, तुम्ही लोक कंटाळाल, म्हणून आपण छोटे व्हिडिओ बनवूया. तर प्रस्तावना, सर्वात पहिलं GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. कंपोजिशन स्कीम म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपल्याला उलाढालीवर मर्यादा आहे. 1.5 करोड 75 लाख. आजच कळलं नवीन बुकमध्ये 1 करोड आलेला आहे. ओके, तर उद्या एखाद्या सरांना वगैरे विचारीन, कोणातरी विचारीन आणि मग परत आपण थोडंसं अपडेट करूया. आधी पण तुम्हाला बोललोय का GSTचं जे प्रमाण आहे, उलाढालीवर मर्यादा आहे, टक्केवारी आहे, ते दरवर्षी बदलतं. जसं मी टक्केवारीचं बोललोय तुम्हाला, 5 ते 12%, बरोबर, आत्ता नियमानुसार. पण तसंच उलाढालीवर पण मर्यादा आलेली आहे, बघूया. पण परीक्षेसाठी मात्र तुम्ही हेच लिहा, काही हरकत नाही. ओके, तर वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST प्रणाली अंतर्गत प्रभावी अनुपालन करणे, कर देयके आणि रिटर्न. अरे थांबा, मी काहीतरी लफडं करतोय, 1 मिनिट. हा, मला शिकवलंय ना, आता कसं बरं वाटतं, तुम्हालाही बघायला बरं वाटेल. वस्तू आणि सेवा कर GST प्रणाली अंतर्गत प्रभावी अनुपालन, कर देयके आणि रिटर्न फायलिंग बरोबर पलीकडे विस्तारते. रचना करदात्यांसाठी म्हणजेच कंपोजिशन स्कीम करदात्यांसाठी रेकॉर्ड, देखभाल, बिलिंग, स्वरूप आणि संक्रमण मानदंडाच्या संदर्भात विशिष्ट जबाबदाऱ्या अस्तित्वात आहेत. म्हणजे आपण बघितलेलंच आहे ऑलरेडी. रचना योजना जरी सरलीकृत असली तरी करदात्यांना वैधानिक कर्तव्यांपासून सूट देत नाही. काही अमुक कागदपत्र तुम्हाला ठेवावीच लागणार आहेत, काही अमुक रेकॉर्ड करावेच लागणार आहेत, काही अमुक बिल अपडेट करावेच लागणार आहेत, बरोबर. त्याऐवजी पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि कायदेशीर वाद टाळण्यासाठी ते आवश्यक कागदपत्र लक्ष केंद्रित करते. हे प्रकरण रेकॉर्ड ठेवणे, बरं, बिलिंग प्रक्रिया, इनपुट कर क्रेडिट, निर्बंध आणि योजनेतून प्रवेश व निर्गमन नियंत्रित करणारे नियम यांच्या संदर्भात ऑपरेशनल जबाबदाऱ्या चर्चा करतात. रेकॉर्ड ठेवण्याबाबत आता तुम्हाला परचेस म्हणजे तुमची खरेदी, सेल्स म्हणजे तुमची विक्री, किती पैसे आले, किती पैसे गेले, चेकद्वारे किती आणि कॅशद्वारे किती, हे सगळं रेकॉर्ड करायचंच आहे. म्हणजे परचेस बुक लागणार, सेल्स बुक लागणार, पासबुक लागणार, चेकबुक लागणार, बरोबर आहे. बिल ऑफ सप्लाय तुम्ही जे दिले आहेत ते लागणार, स्टॉक तुमच्याकडे किती आहे तो सगळा लागणार. बघूया, सोपं आहे. थोडासा लॉजिकली विचार केला, आपल्याला त्या व्यावसायिकाच्या जागेवर ठेवलं का मी असीन इथे, तर मी काय करणार, सगळ्या गोष्टी सोप्या होतात. विक्री नोंदणी कशासाठी, पुरवठ्यासाठी, खरेदी नोंदणी खर्च प्रमाणित आवक पुरवठ्यासाठी, स्टॉक नोंदणी उघडणे, बंद करणे, भर घालणे आणि स्टॉकमध्ये कपात करणे, कॅशबुक आणि बँक बुक कशासाठी आहे, तर आर्थिक उलाढाल तुम्ही किती करताय त्यासाठी, बिल ऑफ सप्लाय तुम्ही जे दिलेलं आहे त्याचं सिरियल नंबर वाईज रजिस्टर, आणि कर भरणा चलन किती टॅक्स भरलेला आहे त्यावरून किती भरायचा आहे हे आपल्याला कळणार आहे. मूल्यांकन आणि लेखापरीक्षण प्रक्रिया सुलभ करणे आणि घोषित उलाढालीची कोणीतरी शिव्या मारते विश्वासार्हता स्थापन करणे हे उद्दिष्ट आहे. मग थांबली उचकी. ओके, नोंदणी ठेवण्याचे ठिकाण. आता तुम्हीच विचार करा की तुम्ही एखादा व्यवसाय चालवता आहात, तर ह्या वरच्या गोष्टी ज्या काही आहेत त्या तुम्ही कुठे ठेवाल, मेन रजिस्टर ऑफिस मध्ये की दुसऱ्या एखाद्या दुकानामध्ये. लॉजिकल आहे रजिस्टर ऑफिस मध्ये. हा, पण माझं अकोल्यात एक आहे, साताऱ्यात एक आहे, औरंगाबादमध्ये एक आहे, नाशिकमध्ये एक आहे, पुण्याला एक आहे, मुंबईला एक आहे, असं जर दुकान आहे आणि ही सगळी दुकान किंवा असे सगळ्या व्यवसायाची स्थानं मी गव्हर्नमेंटकडे जाहीर केलेली आहे, तर प्रत्येक स्थानाचा प्रत्येक रेकॉर्ड आपल्याला तिकडे ठेवावा लागेल. लॉजिकल. सर्व कागदपत्रे व्यवसायाच्या मुख्य ठिकाणीच ठेवली पाहिजेत. आयडियली स्पीकिंग, व्यवसायाची अनेक ठिकाणी घोषित केली असल्यास संबंधित कागदपत्रे त्यानुसार प्रत्येक ठिकाणी ठेवली पाहिजे. समजलं? पुढे, ठेवण्याचा कालावधी 1 नाही 2 नाही, आपण वर्गात पण बघितलेलं आहे. किती वर्ष ठेवायचंय? 6 वर्ष.
ही सगळी कागदपत्रे आपल्याला 6 वर्ष नियमितपणे साठवून ठेवायची आहेत. ओके. या योजनेअंतर्गत नोंदी किमान कालावधीसाठी जतन केल्या जातात. CGST कायदा 2017च्या कलम 36 नुसार वार्षिक रिटर्नचे देय तारखेपासून 6 वर्ष हा एवढा कालावधी आहे. रचना योजनेअंतर्गत बिलिंग तुम्ही इनव्हॉइस देऊ शकता का? नाही. त्याऐवजी काय द्यायचंय? बिल ऑफ सप्लाय. बरोबर. त्या बिल ऑफ सप्लायच्या मध्ये पण तुम्हाला लिहायचं आहे की कंपोजिशन स्कीम अंतर्गत रजिस्टर असलेला व्यक्ती ग्राहकांकडून टॅक्स घेऊ शकत नाही. त्याच्या दुकानावर त्याला लिहिलं गरजेचं आहे की कंपोजिशन स्कीम मध्ये रजिस्टर्ड व्यक्ती आहे. बरोबर. अनेक गोष्टी आहेत, बघूया. रचना करदात्यांना कर बीजक जारी करण्यास कायदेशीररित्या प्रतिबंधित केलेले आहे. म्हणजेच काय? इनव्हॉइस देऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यात करच नसणार. बिल ऑफ सप्लाय मध्ये पण कर टाकावा लागत नाही. बरोबर. आधार कर आकार कर बीजक म्हणजे नियमित विक्रेत्यांना जीएसटी स्वतंत्रपणे दर्शविला आहे. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या तुमची, त्याचं बिल घ्या, तुम्हाला जीएसटी टॅक्स अधिक टॅक्स असं लिहून मिळेल. बरोबर आहे. पण पुरवठ्यामध्ये आपण ते देऊ शकत नाही, जीएसटी दाखवलेला नाही. बरोबर. आयटीसी पात्रता नॉर्मल वाला आयटीसी घेऊ शकतोय, पण कंपोजिशन स्कीम वाला आयटीसी घेऊ शकत नाही. वापर नॉर्मली B2B साठी, बरोबर आहे, किंवा B2B साठी. पण हे जे आपल्या कंपोजिशन स्कीम जे आहे ते कंपल्सरीली B2C साठीच लागू पडत आहे. बरोबर. कारण कंपोजिशन डीलर्स प्राप्तकर्त्यांकडून कर वसूल करू शकत नाहीत आणि इनपुट टॅक्स क्रेडिट देऊ शकत नाही. बरोबर. फॉर्मॅट आवश्यकता, तर फॉर्मॅट तुम्हाला पाळावाच लागणार आहे. आता जे तुम्ही बिल ऑफ सप्लाय देणार आहात, बरोबर आहे, म्हणजे पुरवठ्याचं बिल, त्याच्यात काय काय असलं पाहिजे? तुमच्या व्यवसायाचं नाव असलं पाहिजे, हो. व्यवसायाचा पत्ता, हो. GSTN नंबर, हो. तारीख, हो. माल किती विकला, काय विकला, कसा विकला, कोणत्या दराने विकला, एकूण किंमत किती, हे सगळे तपशील असले पाहिजे, हो. असलेच पाहिजे. कोणाला विकला त्याचं नाव असलं पाहिजे, असलं पाहिजे. कोणी विकला आहे आणि हा व्यवहार कोणी केलाय त्याची सिग्नेचर असली पाहिजे, असली पाहिजे. आहे कॉमन सेन्स, एकदम सिंपल. अगदी तुमच्या दैनंदिन जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करा, या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील आपल्याला. पुरवठादाराचे नाव, पत्ता आणि GSTN, युनिक सिरियल नंबर, जारी करण्याची तारीख, वस्तू सेवांचे वर्णन, एकूण मूल्य, कर दर आणि कर रक्कम दाखवायची नाही. अनिवार्य घोषणा, कंपोजिशन करपात्र व्यक्ती पुरवठ्यावर कर वसूल करण्यास पात्र नाही. कळलं? प्रदर्शन आवश्यक, काय लिहायचं त्याला? त्याच्या बोर्डावर दुकानाच्या पियुष राणा अँड मेसर्स पियुष राणा स्टोअर्स, तर त्याला ते कंपल्सरी लिहून द्यावं लागेल. कंपोजिशन करपात्र व्यक्ती हे लिहून देणं गरजेचं आहे. ओके. दुकानाच्या नावावर म्हणजे फलकावरच त्याच्या. प्रत्येक बिलात कंपोजिशन स्थितीशी संबंधित घोषणा समाविष्ट करणे आवश्यक आहे. आय होप की एवढं बेसिक तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहे हे समजलेलं आहे आणि काय काय लिहिणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, हे तुम्हाला समजलेलं आहे. लगेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी. ओके.